कुंभ राशीसाठी 12 जुलै 2025 नंतर सुरू होणारी कालमर्यादा खूप निर्णायक, धोकादायक आणि कर्माशी निगडीत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात शनी, राहू, चंद्र आणि मंगळ या ग्रहांचा संयम दृष्टीसंयोग काही मोठ्या जाळ्याचं निर्माण करणारा आहे, ज्यात फसवणूक, विश्वासघात, आर्थिक नुकसान आणि नात्यातील फाटाफूट होण्याची शक्यता आहे. चला तर मग याचं सविस्तर विश्लेषण करूयात. नंबर 1 आहे, कोणतं आहे हे जाळं? ग्रहांची साखळी. शनी कुंभ राशीत अस्तित्व दाखवत असतानाच 12 जुलैपासून चंद्राची स्थिती अशा ठिकाणी येते जिथे ती शनीसोबत मानसिक भ्रम निर्माण करू शकते. राहू 3ऱ्या स्थानात असतानाच तो मायाजाळ, स्वप्नील प्रस्ताव आणि खोट्या संधी देतो. मंगळाची पंचम दृष्टी तुम्हाला आयुष्यात आक्रमकता आणू शकते, त्यामुळे तुम्ही भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. आता जाळं म्हणजे काय, तर घरातल्या व्यक्तीकडून गुप्तपणे चाललेली योजना. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात कोणीतरी तुमच्या विरुद्ध बोलतंय पण तुम्हाला माहीतही नाही. आर्थिक गुंतवणुकीसाठी सादर होणारे एकदम आकर्षक प्रस्ताव हे फसवणूक असू शकतात. जुने मित्र, नातेवाईक किंवा प्रिय व्यक्तीकडून होणारा दगाफटका. नंबर 2 आहे, का फसतात कुंभ राशीचे लोक? विश्वास लवकर ठेवणे. कुंभ राशीचा मूळ स्वभाव सहकार्य, उदार आणि मानवतावादी असतो, त्यामुळे खोटं बोलणाऱ्या लोकांवरही सहज विश्वास ठेवतात. ग्रहांचे मानसिक भ्रम. शनी चंद्राचा संयोग विचारांमध्ये गोंधळ, नैराश्य आणि फोकसची कमतरता निर्माण करतो. या भ्रमात माणूस खऱ्या धोक्यांना ओळखू शकत नाही. राहूच्या मायाजाळात अडकणे. यशाच्या शॉर्टकट किंवा सोपी संधी यांचा मोह. राहू स्वप्न दाखवतो पण शेवटी ती स्वप्न असतं, सत्य नाही. नंबर 3 आहे, कोणकोणत्या क्षेत्रात धोका असू शकतो? कुटुंब, भावकीत वाद, खोट्या गोष्टी पसरवून तुमचं नाव बदनाम होणं, व्यवसाय पार्टनरकडून फसवणूक होणं, चुकीचे व्यवहार होणं, पैसे अडकणे. नातेसंबंध, प्रेमसंबंधात विश्वासघात, जुने प्रियकर किंवा प्रेमिका परत येऊन मनात गोंधळ निर्माण करणं, कागदपत्र, कर्ज, जमीन व्यवहारात फसवणूक, मानसिक आरोग्य, डिप्रेशन, आत्मविश्वास कमी होणे आणि एकटे वाटणे. नंबर 4 आहे, 12 जुलैपूर्वीचं काय कराल? त्यातील नंबर 1 आहे, कोणत्याही नवीन व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. नंबर 2 आहे, गोपनीय गोष्टी सांगताना खबरदारी घ्या. कोणतीही माहिती, योजना, भावना सहज उघड करू नका. नंबर 3 आहे, पैशाची गुंतवणूक करताना कागद तपासा. कोणताही दस्तऐवज नीट न वाचता साईन करू नका. नंबर 4 आहे, नात्यांमध्ये संवाद ठेवा, गैरसमज टाळा. नंबर 5 आहे, राहू मंगळ शांतीसाठी उपाय करा. शनिवारचं व्रत ठेवा, काळं वस्त्र दान करा, मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि चंद्रासाठी सोमवारचा उपवास ठेवा. आता नंबर 5 आहे, ब्रह्मदेवाची योजना काय आहे? कुंभ राशीवर सध्या एक प्रकारची आत्मिक परीक्षा चालू आहे. शनी आणि राहू तुमच्या कर्मांना पारखत आहेत. या काळात तुम्ही फसवले गेले तरी संयम ठेवला का? सूड घेतला का माफ केलं? धनासाठी सत्य सोडलं का नको ते स्वीकारलं? या प्रश्नांची उत्तरं ब्रह्मदेव शोधत आहे आणि त्यावर तुमचं भविष्य ठरेल. ही परीक्षाच तुमचं भाग्य लिहिणार आहे. आता शेवटचे शब्द. 12 जुलै 2025 नंतरचा काळ कुंभ राशीसाठी अत्यंत सावधानतेचा आहे. फसवणूक, धोका, भ्रम आणि आत्मविश्वास गमावण्याची शक्यता वाढते. पण योग्य तयारी, आत्मचिंतन आणि उपाय केल्यास हे जाळं तुम्हाला उलट बलवान बनवू शकतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.